जय महाराष्ट्र मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे 2026 साठी नोटिफिकेशन भरती जाहीर झाली आहे. खासियत याची अशी आहे की 600 जागांसाठी भरती असणार आहे. त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही ते अप्लाय करताय तर इथली लोकल लँग्वेज म्हणजे मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे. त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे कुठलीही एक्झाम नाही आहे, मेरिट बेसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी फक्त 150 रुपये फी आहे, पण तुम्ही SC ST मधून असाल तर 100 रुपये फी आहे. संपूर्ण माहिती सांगतोय, चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जर का तुमचं ग्रॅज्युएशन झालंय कुठल्याही शाखेतून, म्हणजे सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, आर्ट्स झालंय, कुठलंही ग्रॅज्युएट तुम्ही आहात, तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. मग कशा प्रकारे अप्लाय करायचं, काय प्रोसेस आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगतोय. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज आपण आणतोय. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर बँक ऑफ महाराष्ट्राची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल. ज्यांना माहित नाही ते ते बघू शकताय. चांगली बँक आहे, महाराष्ट्र बँक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यांच्याच ऑफिशियल करिअर पेजवर तुम्हाला इथे करंट ओपनिंग दिसून जाईल. आणि ते बघा, नोटिफिकेशन सुद्धा आहे आणि अप्लाय करायची लिंक सुद्धा आहे. तर ही यांची नोटिफिकेशन आहे, संपूर्ण डिटेलमध्ये समजून सांगतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे ही अप्लाय लिंक असणार आहे. ओके, इथे बघू शकताय रजिस्ट्रेशन स्टार्ट होत आहे आजपासूनच. म्हणजे 15 तारखेपासून अप्लाय करणं सुरू होतोय. मग 15/1 पासून आपण अप्लाय करू शकतोय 25/1 पर्यंत. 10च दिवस तुमच्या हातात आहे, त्यामुळे घाई करायची आहे. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करायची, पण शेवटची तारीख 25/1च असणार आहे. अप्लाय कसं करायचं, तर ऑलरेडी तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन करू शकताय. नवीन असाल तर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. इथे हाऊ टू अप्लाय दिलेलं आहे, काही प्रॉब्लेम आला तर ते सगळी माहिती दिलेली आहे. तर जस्ट न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही हा सगळा फॉर्म भरू शकताय, जो की शेवटी मी तुम्हाला भरून दाखवतोय कशा प्रकारे अप्लाय करायचं. पण त्याआधी समजून घ्या कोण कोण अप्लाय करू शकताय. तर ही यांची नोटिफिकेशन आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये निघालेल्या जागा, पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा आहे. जसं की तुम्ही बघू शकता, आंध्र प्रदेशमध्ये 11 आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये 1 आहे. पण जर तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्या तर महाराष्ट्रामध्ये 261 जागा असणार आहे, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. वय तुमचं 18 ते 28 पाहिजे, अप्लाय करू शकताय. ही अप्रेंटिसशिप भरती असणार आहे. इथे बघा डिटेलमध्ये दिलं आहे, ही अप्रेंटिसशिप भरती असणार आहे, जो की 1 वर्षाचा कालावधी असतो, ज्यामध्ये बँकेमध्ये प्रॅक्टिकली कसं काम चालतं हे सगळं तुम्हाला शिकवलं जातं, ट्रेनिंग दिली जाते. मग पुढे जाऊन त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर तुम्ही भरपूर साऱ्या प्रायव्हेट बँकांच्या भरती निघत असतात किंवा यांच्याच भरती निघत असतात, जिथे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो, तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. पात्रता काय, तर बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन. व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो, ग्रॅज्युएट आहात, कुठल्याही शाखेतून करू शकताय. महत्त्वाचं म्हणजे लोकल लँग्वेजचं नॉलेज पाहिजे. मग तुम्ही महाराष्ट्रात अप्लाय करताय तर मराठी आली पाहिजे, गुजरातमधनं अप्लाय करताय तर गुजराती आली पाहिजे. आपण महाराष्ट्रात नव्हतं तर महाराष्ट्रातनं अप्लाय करू शकताय. 10वी-12वीमध्ये मार्कशीटमध्ये मराठी सब्जेक्ट असेल तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. ओके, त्याच्यानंतर एज मिनिमम 20, मॅक्झिमम 28. स्टायपेंड किती मिळतोय, 12,300 मिळतोय. आणि 1 इयरसाठी हे असणार आहे, 1 वर्षाची अप्रेंटिसशिप असणार आहे. ओके, टाईम काय असणार आहे, तर 10 ते 5, जसं की बँकेचा टाईम असतो तेव्हा बँकेच्या सुट्ट्या, तेव्हा तुम्हाला सुट्ट्या, त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. बाकी अदर टर्म्स अँड कंडिशन दिले आहेत ते बघू शकताय. सगळी माहिती इथे दिली आहे. समजा तुम्ही 12वी नंतर डिप्लोमा केला आहे तर डिप्लोमाचे तुमचे जे पर्सेंटेज आहे ते धरले जाणार आहे, त्या बेसिसवर इथे सिलेक्शन होणार आहे. इथे बघा सगळी माहिती दिलेली आहे. ओके, एज लिमिट काय तुम्हाला सांगून झालं आहे, 20 ते 28. पण कॅटेगरीत ना आहात, SC ST 5 वर्षे सूट, OBCसाठी 3 वर्षे सूट, आणि PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर तुमच्यासाठी पण इथे सूट दिली आहे. एक्स सर्व्हिसमॅन आहात तरी तुमच्यासाठी इथे सूट दिली आहे. आता अजून काय महत्त्वाचे मुद्दे, एक तर तुम्ही भारतीय नागरिक पाहिजे. ओके, त्याच्यानंतर कॅटेगरीत नसाल तर त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस. कॅन्डिडेट बी शाल रिक्वायर टू रजिस्टर ऑनलाईन ॲप्लिकेशन. ऑनलाईन तुम्ही जो फॉर्म भरणार आहे त्याच बेसिसवर तुम्हाला 12वीत किती पर्सेंटेज पडलेले आहे, किंवा तुम्ही डिप्लोमा केला 10वी नंतर मग डिप्लोमात किती पर्सेंटेजेस पडलेले आहे, त्या बेसिसवर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. हां, पण जर फॉर्म जास्त आले तर तुमची एक्झाम होऊ शकते, पण इथे मेरिट बेसवरच सिलेक्शन होतं. त्यामुळे ज्यांना 12वीत चांगले टक्के पडले आहे त्यांच्यासाठी चांगली आणि गुड न्यूज असणार आहे. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर डिटेलमध्ये सगळी माहिती दिसेल. हाऊ टू अप्लाय, कशाप्रकारे अप्लाय करायचं, फी किती आहे तर 150 रुपये फी.
त्याच्यानंतर SC ST 100+ GST आणि PWBDसाठी कुठलीही फी नसणार आहे. ओके, ऑनलाईन मोडवर तुम्ही ही फी पेमेंट करू शकताय. बाकी फॉर्म भरायची संपूर्ण माहिती दिली आहे, जी की अगदी थोडक्यात सांगतो. इथे बघा ही वेबसाईट आहे. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर नाव, आडनाव, ही सगळी माहिती म्हणजे तुम्हाला सगळे तुमचे डिटेल्स भरून घ्यायचे आहे. मोबाईल नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे. ईमेल ॲड्रेस टॅग करून सेव्ह करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर फोटोग्राफ आणि सिग्नेचर, तुमचा लेटेस्ट फोटोग्राफ जो की 1 महिना किंवा 2 महिन्यापर्यंत जुना असेल तो अपलोड करायचा आहे. सिग्नेचर अपलोड करायचं आहे. डिटेल्समध्ये काय येईल, मग 10वी 12वी झालं आहे, कुठल्या शाळेतनं झालं आहे, कुठल्या कॉलेजमधून झालं आहे, किती टक्के पडले, ग्रॅज्युएशन झालं आहे, कुठल्या कॉलेजमधून झालं आहे, कुठला सब्जेक्ट होता, किती टक्के पडले ते. त्याच्यानंतर प्रिव्ह्यू करून घ्यायचा. तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो बरोबर आहे का, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर सगळे करेक्शन चेक करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. 10वी 12वी ग्रॅज्युएशनचे अपलोड करायचे आहे आणि पेमेंट करायचं आहे, जी की ₹150 फी आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण हा फॉर्म भरू शकतोय. तर खूपच चांगलं अपडेट आहे ज्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे, कारण की इथे कामाचा अनुभव, ट्रेनिंग मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे, स्टायपेंड पण चांगला मिळतोय. मग तुम्ही अनेक ठिकाणी अप्लाय करताय पण एक्झाम द्यायची भीती वाटते किंवा तुमचं क्रॅक होत नाही एक्झाम, तर तुम्ही इथे देऊ शकताय, कारण की मेरिट बेसवर सिलेक्शन असणार आहे. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एलिजिबल आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.